वेलकम बैक टू मरहबा किड्स मॉल इस्लामपुरा मालेगांव। डिजाइनर में नया कलेक्शन ऐड हुआ है। मानव समाचार, मानवता के हक में। आप देख रहे हैं मानव समाचार। आइए देखते हैं ब्रेकिंग न्यूज। जालना पुलिस ने बालू माफियाओं की परेड करा दी। 27 फरवरी गुरुवार को दोपहर 1 बजे जालना जिले के पुलिस अधीक्षक कार्यालय में बालू माफियाओं की परेड कराई गई। जालना और भोकरदन क्षेत्र के करीब 30 बालू माफियाओं को पुलिस ने तलब कर बॉन्ड भरवाया। इस दौरान अपर पुलिस अधीक्षक आयुष नोपानी ने बालू माफियाओं को सख्त चेतावनी देते हुए कहा कि अवैध रेत खनन, परिवहन और उठाव तुरंत बंद किए जाए। उन्होंने साफ कहा कि यदि दोबारा ऐसी गैरकानूनी गतिविधियां पाई गईं तो आरोपियों को तड़ीपार कर दिया जाएगा। बताया जा रहा है कि जालना और भोकरदन के जिन 30 लोगों पर रेत चोरी और परिवहन के मामले दर्ज हैं, उन्हें अचानक पुलिस अधीक्षक कार्यालय में बुलाया गया, जिससे बालू माफियाओं में हड़कंप मच गया। अब तक जिले में 10 बालू माफियाओं को हद पार जिले से बाहर किया जा चुका है और उन पर विभिन्न धाराओं के तहत कार्रवाई की गई। पुलिस अधीक्षक ने दोबारा चेतावनी दी कि अगर अवैध रेत खनन या परिवहन जारी रहा तो सख्त कानूनी कदम उठाए जाएंगे। इस मौके पर अपर पुलिस अधीक्षक आयुष नोपानी, उपविभागीय पुलिस अधिकारी अनंत कुलकर्णी, प्रशिक्षु पुलिस उपाधीक्षक करिश्मा चौधरी, स्थानीय प्रशाखा के पुलिस निरीक्षक पंकज यादव, पुलिस निरीक्षक संदीप भारती, पुलिस निरीक्षक सुरेश उनवने और अन्य पुलिस कर्मचारी उपस्थित थे। हे आपला बंदपत्र घेण्याचा ड्राईव्ह सुरू आहे। त्यामध्ये आज रेती चोरीमध्ये जेवढे लोक इन्व्हॉल्व होते त्यांचा आपण पोलीसचे जे 2 सब डिव्हिजन आहे, जालना आणि भोकरदन, त्याचे जेवढे आरोपीवर शिल्लक होता त्यांना आपण बोलवलं होतं। उद्या आपण अंबड आणि परतूर हा 2 सब डिव्हिजनच्या घेणार आहे। तर यामध्ये BNSS जे नवीन आहे त्याच्या 126 आणि 129 हा कलमप्रमाणे आपण त्यांच्या बंदपत्र घेतलेलं आहे। याच्या उल्लंघन झाला की त्यांना आर्थिक दंड पण होणार आणि त्यानंतर आपला तडीपारीच्या कारवाई पण करता येईल। जालना जिल्ह्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेले बालू माफिया आले नाहीत, त्यांनी चालक पाठवल्याचं दिसतंय आज। नाही, असं नाहीये। बरेच चालक पण होते, बरेच मालक पण होते आणि मागचे 2 आठवडा अगोदर एक 10 लोकांवर तडीपारीच्या कारवाई पण झालेली आहे। बरेच MPDAचे प्रस्ताव पण आपण पाठवलेले आहेत, त्याच्यावर जिल्हाधिकारी साहेब निर्णय घेतील आणि आपला हे सदर ड्राईव्ह सुरू आहे। त्यामध्ये जेवढे प्रतिबंधक हत्यार पोलिसाकडे असते ते वापर करून आपण प्रयत्न करत आहोत की हे रेती माफियांचं जे सुरू आहे ते थांबले पाहिजे। ठीक आहे, जिल्ह्यामध्ये सर काही अवैध वाळू वाहतूकवाल्यांकडून काही कलेक्शन असं पण अशा काही कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार असा ॲलिगेशन्स आहे, पण असं काही आपण जेव्हा येते तशी तक्रार आपण इन्क्वायरी करतो, पण आतापर्यंत तसा काही गोष्टी समोर नाही आलेल्या आहे। हल्ल्याचा प्रकार झालेला आहे, बरेच पोलीस पथकवर आणि महसूल पथकवर हल्ला झाला होता, त्यामध्ये आपली कारवाई सुरू आहे। सर, मध्यरात्रीला शहरात सगळ्याच भागात अवैध वाळू वाहतूक करणारे हायवा असतात। हालाकी पोलिसांच्या पेट्रोलिंगच्या गाड्या असतात, मात्र तुमची वाहनं इकडे तिकडे गेली की त्यांच्या गाड्याबरोबर खाली होऊन जातात। हे तर प्रत्येक ठिकाणी हा चॅलेंज आहे। मोठा जिल्हा असल्यामुळे पोलीस बलची पण रिस्ट्रिक्शन्स असते, तर आपण टार्गेटेड कारवाई करतो। प्रयत्न आहे की 100% अवैध वाळू वाहतूक बंद झाली पाहिजे, पण त्यामध्ये बरेच वेळी असं असते की पोलिसांकडून प्रयत्न झाल्यानंतर पण होत आहे, तर त्यासाठी हे सगळे प्रतिबंधकचे हत्यार आपण वापरतो।